आज जिल्हाधिकाऱ्यांना काय निवेदन दिलंय? आज जिल्हाधिकाऱ्यांना सर्व धर्म सर्व पक्ष सर्वांच्या वतीनं मराठा समाजाच्या व इतर सर्व समाजाच्या भावना ज्या भावना जी बीडमध्ये घडलेली संतोष देशमुखांची जी क्रूर हत्या घडली, जी इतिहासात कधी न संभाजी महाराजांनंतर पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे, त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले की बाबा जी बीड जिल्ह्यातले पालकमंत्री आहेत, माजी पालकमंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या दोघांपैकी कुणीही इथं धाराशिव शहराला धाराशिव जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून नको आहेत. आम्हाला बीडसारखी परिस्थिती धाराशिव जिल्ह्यात होऊ नये यासाठी आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांच्या भावना कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचवली. तर पालकमंत्री म्हणून जर नेमणूक झाली तर आपण काय पुढलं? आम्ही त्यांना इथं कारभार हातात घेऊ देणार नव्हती, चार्ज घेऊ देणार नव्हतो. आमचा विरोध कायम राहील. तीव्र आमच्या भावना आहेत, ते आम्ही कळवलेल्या आहेत. देशाच्या मुख्यमंत्र्याला कळवले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला कळवल्यात, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कळवल्यात. त्यांनी आमच्या समाजाच्या सर्व जाती धर्माचा विचार करून एक तर त्यांना मंत्रिपदावरच हाकलावं आणि पालकमंत्र्याचा विषय लावला. भावनाची कदर करावी सगळ्या समाजात. या धाराशिव जिल्ह्यामध्ये पण पवनचक्क्याचं प्रमाण खूप आहे. ज्या पवनचक्कीमुळे बीडमध्ये जो हत्याकांड झालेला आहे, त्याच पद्धतीने तेच जर मंत्री आपल्या इथं आले तर तोच प्रकार, तेच लागे दौरे या ठिकाणी होतील. त्यांनीच त्यांना इथं आणायचा प्रयत्न चालू आहे असं आमच्या कानात ऐकू आलं आहे. त्यांच्यानुसार त्यांच्या हितसंबंध जोडलेले आहेत. तशीच प्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये होऊ नये. आपल्या जिल्ह्यामध्ये जर त्याच्याच पद्धतीने जर हत्याकांड व्हायला लागले किंवा जर धाराशिवचा जर बीड किंवा बिहार व्हायला लागला तर आम्ही त्यांना कडकडून विरोध करू. त्यांना आम्ही पदभार घेऊ देणार नाही. धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये बीडचा पालकमंत्री नको एवढं आम्ही निवेदन दिलेलं आहे. तसेच आम्ही मस्तादोखी संतोष देशमुख जे आहेत त्यांच्या हत्या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई व्हावी ही मागणी आम्ही केली.